कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. कुणबी समाज भवन असं म्हणजे भाजपाने कुणबी समाजाला दिलेल्या जागेमध्ये कुणबी समाज भवनाचं परवा भूमिपूजन झालं. मात्र या भूमिपूजनाला ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार संजयराव कदम उपस्थित होते आणि त्यावरून असं बोललं जातं आहे की भाजपा महायुतीसोबत गद्दारी करते दाखवली ठिकाणी असं बोललं जातं आहे. तर या आरोपाबाबत काय सांगणार? हा परत एक हास्यास्पद आरोप आदरणीय आमदारांनी केलेला आहे. म्हणजे हा विषय जेव्हा त्यांना विचारला तर त्यांनी त्याचं उत्तर काय दिलं की हा विषय कुणबी हा जो आम्ही भूमिपूजन करणार आहोत तो कुणबी समाजोन्नती संघ मुंबई मंडळे त्यांनी हे भरवलेला कार्यक्रम आहे आणि आम्ही त्या कार्यक्रमाला जातो आहे. अरे म्हणजे आम्ही काय भाजपवाल्यांनी भरवलेला कार्यक्रम होता का? पत्रिका जर आपण बघितली असाल तर ती कुणबी समाजोन्नती संघानेच ती पत्रिका केलेली होती. त्यांनी सगळ्यांना निमंत्रित केलेली होती आणि आम्ही निमंत्रित सगळे होतो. आम्ही निमंत्रित असलेले आम्ही जाणारच ना. अशा अनेक पत्रिका असतील. गीतेसाहेबांचं नाव दोन्हीकडे होतं. आता दोन्हीकडे गीतेसाहेब आले असते तर आपण काय म्हटलं असतं. त्यामुळे हा हास्यास्पद विषय आहे आणि आपण एकंदर बघितलं तर हा कुणबी समाज म्हणून झालेला कार्यक्रम होता आणि संध्याकाळचा कार्यक्रम जरी समाज म्हणून झालेला असेल तर आपण जर तिथं संख्या बघितली तर अनेक वेगवेगळ्या समाजातली अनेक लोकं होती. त्यामुळे तो कुणबी समाजोन्नती संघ भूमिपूजनाचा कार्यक्रम नव्हता. ती येणाऱ्या विधानसभेची जाहीर सभा होती आणि सगळे झेंडे तिथे शिवसेनेचे पण लागलेले, पक्ष म्हणून लागलेले होते शिवसेनेचे झेंडे. त्या कार्यक्रमाला एकही भाजपचा झेंडा कुठंही नव्हता आणि तिथं भाजप म्हणून कुठली चर्चा झाली नाही. पद्मश्री दादा इथं तिथे कार्यक्रमाला होते, तिथं काय राजकीय व्यक्ती नाही. मग तुम्ही काय म्हणाल या विषयाला? त्यामुळे असं काही नाही. हे हास्यास्पद आहे सगळं. संजय कदम आले, त्यांनी त्यांचे काही असतील ते विषय मांडले, बा तिथे काही टीका झाले कोणावरती, एकमेकाची काय आरोप प्रत्यारोप असं काही नाही. त्याच सभेमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते तालुक्यातले सूर्यकांत दळवी आहे संजय कदमचा जाहीर प्रचार करताना पाहायला मिळाला. म्हणजे त्याने असं सांगितलं की आमचा नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे आणि आमचे सगळ्यांचे आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्यांना मिळतील असं जाहीर व्यासपीठावर जाहीरपणे बोललं गेलं. भाजपाकडून असं बोललेलं नव्हतं. सूर्यकांतजी दळवी साहेब असं म्हटले की ज्यांना ज्यांना विधानसभेला यापुढे लढायचं आहे ते सगळे आशीर्वाद घ्यायला इथे आलेले आहेत. संजय कदम आलेत असं म्हटलेलं नाही. त्याच्यापैकी एक ते आहेत असा विषय त्यांनी मांडलेला होता. त्यांनी काही जाहीरपणे असं काही केलेलं नाही आणि ते करणार पण नाही. दळवीसाहेब आमचे नेते आहेत त्यामुळे भाषण मी त्यांनी ऐकलं आहे, आपणही ऐकावं ते की ज्यांना ज्यांना लढायचं आहे त्यांनी येऊन इथं आशीर्वाद घेतले असं त्यांचं ते वक्तव्य होतं. काय चालू आहेत आणि महायुतीमध्ये विशेषतः दापोली तालुक्यामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये अलबेल सारं काही अलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. केदार साठे म्हणजे एकटे केदार साठे म्हणजे भाजपा नव्हे अशा पद्धतीचे वक्तव्य शिवसेनेकडून वारंवार केली जात आहेत. याबाबत काय सांगा? खरं तर हा सगळाच प्रकार हास्यास्पद आहे. केदारसाठी म्हणजे भाजपा नव्हे कोणी सांगेल, लहान मुलगा सांगेल. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी अमरत्व घेऊन आलेला नाही आहे. प्रत्येकाला ही पदं 3 वर्षासाठी असतात आणि प्रत्येकजण निर्णय प्रक्रियेमध्ये असतो. आमच्याकडे एक पद्धत आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये, विशेषतः दापोलीच्या, म्हणजे हे जिल्हा कार्यालयसुद्धा आम्ही म्हणून वापरतो. इथं आता मी ज्या खुर्चीमध्ये बसलो ही खरं तर जिल्हाध्यक्षांची खुर्ची आहे. पण आमच्याकडे कुठलाही कार्यकर्ता आला आणि तो समजा काम करत असेल तो ह्या खुर्चीत येऊन बसतो. मग आदरणीय जिल्हाध्यक्ष जरी आले तरी ते समोर बसतील येऊन, पण त्याला डिस्टर्ब करणार नाहीत. ही आमच्याकडे कामाची पद्धत आहे. त्यामुळे केदारजी म्हणजे भाजपा नव्हे हे त्यांनी सांगण्याची गरज नव्हे. आणि आम्हाला निश्चित माहिती आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आज वरनं अगदी राष्ट्रीय नेतृत्वापासून जर आपण बघितलं तर अटलजी असतील, स्वर्गीय अटलजी असतील, अडवाणीजी असतील, अनेक अशी मंडळी आहेत की ज्यांनी भाजपा रुजवला आहे, तळागाळामध्ये नेला आहे. या लोकांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे किंवा आम्ही ज्या पद्धतीने आज काम करतो आहे ते म्हणजे आजसुद्धा नरेंद्र मोदींचा एक किस्सा मागे केदारजींनी सांगितला की सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जेव्हा उद्घाटनाला आलेले होते तेव्हा स्ट्रिक्टली सगळ्यांना आदेश दिले की कोणीही नरेंद्र मोदींच्या पायाला हात लावून नमस्कार करू नका, कारण त्यांना ते आवडत नाही आणि तुम्ही जर केलं तर ते तुमच्या पायाला हात लावून नमस्कार करतील. ही पद्धत भारतीय जनता पार्टीची काम करण्याची आहे. त्यामुळे योगेशजी बोलले त्याचं काय आम्हाला वाईट वाटणार नाही. आम्हाला हे माहिती आहे केदारजी म्हणजे काय भाजपा नव्हे. पण एकूण गेल्या 4-5 वर्षातलं आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी म्हणून महायुती असेल किंवा युती, पूर्वीची युती नंतरची महायुती, आम्ही निश्चितपणे सगळ्यांना सांभाळून घेतलेलं आहे. निश्चितपणे आम्ही येणं जाणं होतं, चांगलं आमचं बोलणं चालणं होतं. आम्ही घरीसुद्धा मागे गणपतीला योगेशजींच्या गेलेलो होतो. त्यामुळे चांगलं आमच्यात हे झालेलं होतं. विषय कुठे आला जेव्हा भारतीय जनता पार्टीने विकासकामं दापोलीमध्ये आणायला सुरुवात केली. म्हणजे कसं आहे ही लोकं ना संशयी आहेत आणि अस्थिर आहेत.
यांना असं वाटतं की जर भारतीय जनता पार्टी एवढं काम करते, म्हणजे मागाशी मी जे सांगितलं, कुणबी समाजासुद्धा सांगितलं, अस्थिरपणा आणि संशयवृत्ती की जर भारतीय जनता पार्टीने हे कुणबी भवन आणलं तर ही लोकं आपल्या हातून निघून जातील. असंच विकास कामं जेव्हा भारतीय जनता पार्टी करते तेव्हा लोकं आपल्या हातातून निघून जातील, अशी जी संशयी भूमिका आहे त्याच्यातनं हे सगळं उत्पन्न झालेलं आहे. मग भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवरती मग आरोप करायचे, वाटेल ते रवींद्र चव्हाण साहेबांना बोलायचं. 5-6 वेळा बोलले चव्हाण साहेबांनी, एकदाच काही ते सांगून सगळा विषय संपवून टाकला, पण 5-6 वेळा बोलले. सहन करण्याची सुद्धा एक क्षमता असते ना. त्यामुळे आदरणीय केदारजींनी सुद्धा एक भूमिका घेतली की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, युती म्हणून आम्ही 100% काम करू, आम्ही युतीचेच कार्यकर्ते आहोत, पण योगेश कदम किंवा त्यांचे वडील किंवा त्यांच्या घरातला कोण उमेदवार असेल तर 100% भारतीय जनता पार्टी म्हणून काम करणार नाही. ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आदरणीय केदारजींनी सुद्धा जाहीर केलेली आहे. त्याची कारणं हीच आहेत, कारण तुम्ही दुसऱ्याला मोठं होऊन, म्हणजे रामदासजी कदम बोललेले आहेत ना की भाताच्या शिता एवढं सुद्धा भाजप मी शिल्लक ठेवणार नाही. याचा अर्थ काय, म्हणजे युतीचा धर्म आम्हीच पाळायचा का, आम्हीच तुम्हाला काय मुजरा करायचा का, आमच्याकडे मुजरा पद्धत नाही आहे ती. त्यामुळे हे जे काही युतीतनं जे काही आता राजकारण पेटत गेलं आहे किंवा आत्ता जे काही घडतं आहे याला कारणीभूत हेच आहेत, कारण आम्ही आमच्याकडनं कधीच चुकलेलो नाही. आम्ही खूप चांगले संबंध ठेवलेले आहेत. आदरणीय संजयराव आमचे सावंत तालुकाध्यक्ष अनेक वेळा त्यांच्या संपर्कामध्ये होते, अनेक वेळा चांगल्या गोष्टींमध्ये चर्चा होत होती, पण ह्या सगळ्या विषयांमध्ये त्यांनी खो घातलेला आहे, त्यामुळे ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे. त्याचं कारण एकमेव की यांची संशयी वृत्ती. आता खरी सुरुवात या विषयाला इथून झाली. काल परवा काहीतरी दुसऱ्या कुणबी भवनात सुद्धा उद्घाटन झालं, त्याच्यामध्ये किंवा त्याच्या अगोदरसुद्धा भारतीय जनता पार्टीवरती, विशेषतः केदारजींवरती आणि चव्हाण साहेबांवरती या विषयामध्ये खूप वाईट पद्धतीने बोललं गेलं. ह्या विषयामध्ये जेव्हा प्रत्यक्ष आपण जागा बघितली, ती आत्ता जे सन्माननीय आमदार साहेबांनी कुणबी भवन घेतलं, ॲक्च्युली ती जागा सर्वात पहिली भारतीय जनता पार्टी आणि कुणबी समाजोन्नती संघाची जी काही मंडळी ग्रामीणची आहेत, ही पहिल्यांदी जागा ती त्यांनी बघितली होती आणि ती जवळजवळ 19 गुंठे जागा होती, सी आकारामध्ये आणि मध्ये ओपन स्पेस अशी ती खरी जागा प्रत्यक्ष आपण भारतीय जनता पार्टी आणि समाजोन्नती संघ अशी ती एकत्र बघितली. ती बघितली, त्याची बोलणी झाली, त्याची खरेदी करायची तारीख ठरली आणि या विषयासंदर्भात कोणीतरी जाऊन किंवा या विषयामध्ये खो घालण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला आणि मग त्यातलीच जागा ही योगेश कदमनी 7.5 गुंठे का 7 गुंठे ही त्या 19 गुंठ्यामधली जागा घेतली, जेणेकरून ती जागा भारतीय जनता पार्टीने खरेदी करू नये म्हणून. तर एक तर असं आहे की गेले 40 वर्ष, मी म्हटलं की या विषयामध्ये 40 वर्ष हा समाज प्रयत्न करतो आहे. या विषयासंदर्भात या समाजाने शासकीय जागा मिळावी म्हणून नगरपंचायतमध्ये अर्ज केलेला होता 6-7 वर्षापूर्वी. जेव्हा प्रत्यक्ष त्याच्यामध्ये नगरपंचायतच्या मिटिंगमध्ये हा जेव्हा ठराव आला, तेव्हा या ठरावाला राष्ट्रवादी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 2 नगरसेविका सौ जया साळवी आणि सौ रमा तांबे यांनी त्या ठरावाच्या बाजूनी मतदान केलं आणि या ठरावाला तेव्हा अखंड शिवसेना होती, तेव्हा काही शिंदेगड ठाकरेगड असं नव्हतं. अखंड शिवसेनेने तेव्हा विरोध केला आणि जेव्हा सत्ता पालट झालं आणि शिवसेनेची सत्ता नगरपंचायतला आली, तेव्हा सर्वप्रथम त्यांनी ह्या कुणबी समाजोन्नती संघ तोडण्याचा पहिला प्रयत्न केला आणि कुणबी हितवर्धिनी अशी एक नवीन संस्था जन्माला घातली. आता हे केवढं पाप या शिवसेनेने आणि विशेषतः आदरणीय आमचे कोकणचे नेते रामदासभाई कदम असतील आणि आमदार योगेश कदम असतील यांनी पहिल्यांदा हा कुणबी समाज तोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जो आमच्यावरती ॲलिगेशन करतात की ह्यांनी समाज तोडला, तर हे सगळं जगजाहीर आहे. आणि नुसतं तोडला नव्हे तर ही जागा जी शासकीय जागा आहे, ही शासकीय जागा ही कुणबी हितवर्धिनीला मिळावी म्हणून तसा ठराव त्यांनी ह्या नगरपंचायतमध्ये केला आणि तो मंजूर करून घेतला. आता एक तर असं आहे की त्यांनाही माहीत होतं ही जागा समाजोन्नती संघाला पण मिळणार नाही आणि ह्यांना पण मिळणार नाही, जेणेकरून हा समाज कायम भांडत बसेल किंवा ही जागा कोणाला मिळणार नाही, हे त्यांची जी काही चाल होती हे सगळ्यांना माहीत होतं. ह्या सगळ्या विषयामध्ये जेव्हा लोकसभा झाली आणि प्रत्यक्ष जेव्हा भारतीय जनता पार्टी, मगाशी मी म्हटलं की आपण तो खरेदी करण्याचा जेव्हा प्रस्ताव हे केला, मान्य केला, तेव्हा त्यांना ते कळलं की भारतीय जनता पार्टी ही कुणबी समाजाला जागा घेऊन देते. आणि मीनवाईल त्याच ह्याच्यामध्ये लोकसभेचे निकाल लागले आणि लोकसभेच्या निकालामध्ये तटकरे निवडून आले, चांगल्या मताने निवडून आले, पण दुर्दैवाने दापोलीमध्ये त्यांना काही लीड देता आलं नाही. म्हणजे अनेक वल्गना त्या प्रचारामध्ये केल्या की 50,000चं लीड देऊ,
त्या आदित्यताईंपेक्षा जास्त लिहिलं आम्ही इथनं देऊ, अनेक वल्गना आपण त्या सगळ्या बघितल्या. पण प्रत्यक्ष जेव्हा निवडणूक झाली तेव्हा ह्याच लोकांनी हात वरती केले आणि सांगितले की आमच्या लोकांनी घड्याळाला मतदान केलं नाही. त्यामुळे त्यांना जाग आली की आता जर आपण यांना जर कुणबी भवन दिलं नाही तर हा सगळा समाज आपल्या हातातून निघून जाईल. हे त्यातलं मूळ कारण आहे की त्यांना ही जागा घेऊन द्यावी लागली. आणि मग ती कुठली द्यायची, तर मग ती हे शासकीय विषय होण्यातला नव्हता हे सगळ्यांना माहिती होतं. आणि जरी झाला तरी त्याला खूप काळ गेला असता अजून. त्यामुळे मग कुठंतरी आडकाठी घालावी म्हणून भाजपने जे 19 गुंठे जागा कुणबी समाजाला देणार होते त्यातली 7 गुंठे जागा ही योगेश कदमनी त्यांना घेऊन दिली. आता हे आपण एखादी जेव्हा देणगी देतो किंवा आपण असं काही करत असतो तेव्हा आपण म्हणतो की ह्या हाताला कळून देऊ नये. प्रत्यक्ष जेव्हा चव्हाण साहेबांनी ही जागा घेऊन द्यायचं कबूल केलं तेव्हा त्यांनी असं कुठेही म्हटलं नाही की ही जागा कोणतरी केदार तू तुझ्या नावावर घे किंवा माझ्या नावावर घे आणि त्यांना ते असं कुठे नाही. ती जागेचा व्यवहार ठरव आणि मालकोमालकी ते असेल ते करून टाक. इथं बरोबर उलटं गेलं. इथे ही जागा स्वतः योगेश कदमने आपल्या नावावर आणि आपल्या पत्नीच्या नावावरती केली. म्हणजे काय, आम्ही समाजावरती उपकार करतोय ही भावना त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळे रील्स बनवले, सह्या करताना रील्स बनवले. कशाला हवं हे? तुम्ही जर एक दान करताय ते दान करताना सुद्धा नीट करा ना, त्याचा तमाशा कशाला करता तुम्ही? त्यामुळे ही जागा काय चांगल्या भावनेने दिली असं मी 100% म्हणणार नाही. बरोबर उलटं मग ती समजा जागा आमच्यातनं गेली 19 गुंठे जी आम्ही देणार होतो, मग दुसरा प्रयत्न करायचं ठरलं. आणि मग जी परवा 12 गुंठ्या जागेचा आपण जो परवा भूमिपूजन केलं काळकाई कोंडावरती, ती जागा मग घेतली आपण आणि ती जागा दिली. आता हा कार्यक्रमसुद्धा 10 तारखेला जेव्हा आम्ही केला त्याचा गाजावाजा झाला. त्याच्यानंतर यांना जाग आली की 10 तारखेला ह्यांचं उद्घाटन होतं म्हणून आमचं उद्घाटन 10 तारखेला. अशा पद्धतीने ते दुसरं उद्घाटन झाले. म्हणजे इतकं वाईट पद्धतीने ही लोकं वागलेत. म्हणजे हा समाज कधी एक येऊ नये ह्यासाठी तर गेले अनेक वर्षे प्रयत्न करतायत. पण या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा इतकं वाईट पद्धतीने हे राजकारण खेळले गेले. बरोबर उलटं जे मी मगाशी सांगितलं की चव्हाण साहेबांनी सांगितलं की मी जेव्हा तुम्हाला जागा देईन तेव्हा असे अनेक लोक तुमच्याकडे येतील, ते तुम्ही कोणालाही सोडू नका, प्रत्येकाकडनं जागा घ्या. बरोबर उलटं हे वागत गेले. हे माननीय आमदार योगेश कदम हे जे कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीणमधली काही मंडळी आहे तिथली पदाधिकारी यांच्या घरात दुकानात जाऊन सांगत होते की तुम्हाला जे हवं ते आम्ही देतो पण भाजपकडनं जागा घेऊ नका. कशाला हे पाप करताय? एखादा काय म्हटलं असतं, पण ती जागा मिळते ना, ही पण घ्या ती पण घ्या, ही भावना आहे खरी. तर तुम्ही ती जागा घेऊ नका, तुम्हाला जे हवं ते मी देईन. आणि आता तर मी वेगळंच अजून ऐकतोय की बघ ग्रामीण जी मंडळी आहेत ती जर आमच्या बरोबर येत असतील तर ही उरलेली जागा पण मी घेऊन देईन. म्हणजे तुम्ही किती अजून पाप करणार आहात? ह्या समाजाला आपण किती अजून वेठीस जाणार आहोत? त्यामुळे हा जो काही विषय आहे आणि भाजपवरती ह्याबद्दल जी काही टीका होते याचं मी जाहीरपणे ह्या गोष्टीचा निषेध करतो. आणि मी खुले आवाहन करतो की ज्यांना कोणाला या विषयामध्ये चर्चा करायची आहे, ज्यांना कोणाला माहिती हवी असेल केव्हाही त्यांनी भाजप कार्यालयात यावं किंवा तुम्ही एकत्र जावा, आम्ही तिथं येऊ, तुम्हाला आम्ही माहिती देऊ. पण खोट्या कुठल्याही असल्या अफवांना किंवा कोणालाही बळी पडू नका. आपण खूप चांगल्या भावनेने ही भारतीय जनता पार्टीने जागा घेऊन दिलेली आहे आणि त्याचं राजकारण कोणी करू नये. पण कुणबी समाज खऱ्या अर्थानं ह्या कोकणचा म्हणा किंवा आपल्या सर्वांचाच पोशिंदा आहे. शेतकरी समाज आहे, किसान आहे, त्यांच्या जीवावरती आज आपण सगळे जगतोय. त्यांच्या बाबतीत किंवा त्या अन्नाला आपण जागावं एवढंच मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो.